नाही, आता राज्यसभेचे खासदार म्हणून त्या सही करायला जाणार असं त्यांनी काल आम्हाला सांगितलं होतं. त्याप्रमाणे ते गेले असतील. निवडणूक आयोगाला सुनेत्रा पवार यांनी जे पत्र पाठवलेलं आहे त्यामध्ये 2च पदांचा उल्लेख केलेला आहे. विशेषतः प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पदाबाबतचा उल्लेख करणं या सगळ्या पत्रामध्ये टाळलेलं आहे. त्यामुळं चर्चा सुरू झाली आहे. आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकसंघ आहे आणि सुनेत्रा पवार वहिनींच्या मार्गदर्शनाखाली हा पक्ष यापुढं अतिशय चांगली प्रगती करेल आणि काही छोटे मोठे मतभेद असतील तर आम्ही एकत्र बसून आम्ही संपवू. पण पक्षाच्या घटना बदलण्याबाबत जे काही स्पष्टीकरण सुनेत्राताईंनी मागवलेलं होतं ते जे काही स्पष्टीकरण तटकरे यांनी दिलेलं आहे त्यावर समाधानी सुनेत्राताई नाहीत असं नाही. दिसतंय. त्या योग्य पद्धतीनं याबद्दल आपलं जे मत आहे ते मांडतील. तटकरे साहेबांना साईड आउट करायचा हा प्रयत्न राष्ट्रवादी होता. नाही, तो काही दिसणार नाही. पक्ष आम्ही एकसंघ आहोत आणि सगळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली एकसंघपणानं काम करेल. आज संजय पवार यांनी एक वक्तव्य केलं ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये या सगळ्या घटना घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे 25 ते 30 आमदार पुढच्या काही महिन्यांमध्ये भाजपमध्ये विलीन होतील अशा पद्धतीचे कुणी केलं? वक्तव्य संजय राऊत यांनी केले की भविष्यवाणी त्याची केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही आमदार हा अजितदादाचा पक्ष सोडून जाणार नाही. एकही आमदार. आता वास्तविक आपल्या संजय राऊतांनी आपले खासदार सांभाळावेत तेच बरेचसे चाललेले आहेत अशा बातम्या आम्ही ऐकलेल्या आहेत. पण ज्या पद्धतीनं परवा तटकरेंच्या मतदारसंघामध्ये अजित पवारांचा फोटो टाळला गेला किंवा ज्या घटना घडत आहेत त्यामुळे कुठेतरी तटकरेंच्या बद्दलची नाराजी त्याबद्दल आदित्यताई तटकरे यांनी खुलासा केलेला आहे आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की बा स्थानिक पातळीवरचं होतं आणि त्याबद्दलची दिलगिरी त्यांनी व्यक्त केलेली आहे. पण नेहमी अजितदादांच्या दिल्लीच्या दौऱ्यामध्ये तटकरे साहेब दिसायचे, मात्र आज सुनेत्राताई असताना सुद्धा ते मुंबईत आहेत आणि ताई दिल्लीत आहेत. नाही, असं नाही. आता सुनेत्रा वहिनी या राज्यसभेच्या खासदार आहेत. हे कायम असं नव्हतं. त्या खासदार म्हणून ते गेलेले आहेत आणि आता त्या विधानसभेच्या निवडणुका लढवणार असल्यामुळं मला वाटतं सही करण्यासाठी गेले आहेत. पण आज संजय राऊतांनी असा देखील आरोप केला आहे की भाजपला हवा असेल म्हणजे भाजपला पाहिजे तशा घटना बदल या सगळ्या पक्षाच्या मध्ये ह्या तटकरे यांनी प्रफुल्ल पटेल यांनी केला भाजपच्या सांगण्यावरून. आता मी सांगितलं ना, ह्याच्याबद्दल काहीही अर्थ नाही. सगळा हा गैरसमज आहे आणि लवकरच सुनेत्रा वहिनी याचं आपलं मत मांडतील. म्हणजे कुठंतरी चला आता दुसरा विषय काढू. नाही, कुठंतरी सुनेत्रा दुसरा विषय काढू आपण आता. गोकुळची निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीनं संचालकांनी हालचाली सुरू केली. ती गाडी कुठपर्यंत पोहोचली? नाही, संचालक सगळ्या नेत्यांना भेटत आहेत. त्यांच्या भावना आहेत किंवा निवडणुका बिनविरोध व्हाव्यात. अजून निवडणुकीची मतदार यादीच झाली नाही तर हे बोलणं हे अतिशय लवकर ठरेल. योग्य वेळेला याच्याबद्दल आपण बोलू. गोकुळच्या ज्या काही नवीन संस्था झालेल्या आहेत त्यांच्या काही संस्थांच्याबद्दल तक्रारी दाखल झाल्या होत्या त्यानुसार चौकशी समिती देखील नेमली गेलेली आहे. काय याबद्दल? नाही, चौकशी समितीनं नेमणं त्याची चौकशी होणं हा एक नित्याचा भाग आहे. त्यामुळे ज्या नवीन सोसायटी आहेत त्याबद्दल योग्य ते आता आज उच्च न्यायालयात तारीख आहे. मला वाटतं लवकरात लवकर उच्च न्यायालय याबद्दलचे दोन्ही सुनावण्या घेऊन योग्य तो निर्णय देतील याची मला खात्री आहे. पण या संस्थांचे सभासद नोंदणी नियमबाह्यपणे झाले अशा पद्धतीने एका बाजूलाही तक्रार असताना विरोधी गटाच्या संचालिका देखील त्यावरून जे नियमबाह्य असतील ते बाहेर जातील, जे नियमात असतील ते मतदान करतील. पण ज्या अधिकाऱ्यांच्याकडे चौकशी आणि या सगळ्या गोष्टी आहेत त्यांची एका रात्री त्या ठिकाणाहून दुसरा अधिकारी नियुक्त केला जातो. तो शासनाच्या मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप आहे का अशा चर्चा? नाही, तो असला तर मुख्यमंत्री हे राज्याचे शेवटचे हे आहेत. आता ह्यामध्ये चेअरमन आहे युतीचाच, सत्ता आहे युतीची. त्यामुळं मुख्यमंत्री महोदय यामध्ये काय करणार नाही असते याची खात्री आहे आम्हाला. सगळ्या तक्रारी मग अदृश्य शक्ती आहे अशी चर्चा आहे. नाही, ती काय मला माहिती नाही अदृश्य शक्ती कोण आहे. ज्यांनी तुम्हाला हे बोललेलं आहे त्यांच्याकडनं माहिती घ्या. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीची सुद्धा चौकशी सुरू आहे. नाही, चौकशी नाही चाललं. मी स्वतःच आता तिथं 10 तारखेला चेअरमन निवड आहे आणि तिथं आता सहाय्यक निबंधक हा सचिव यावा असा माझा प्रयत्न आहे. मला वाटतं लवकरात लवकर सचिवच सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांना केल्यानंतर बरेचसे प्रश्न सॉल्व्ह होतील असं मला वाटतं. विद्यमान चेअरमन आपल्याच पक्षाचे होते. कार्यकाळ संपण्याआधी त्यांनी राजीनामा दिला आणि राजीनामा देत असताना कुठेतरी नाराजी देखील नेत्यांच्याबद्दल म्हणजे तुमच्याबद्दल त्यांनी व्यक्त. माझ्याबद्दल
मला ते दैवत मानले त्याने. नाही, तिथले काहीतरी मतभेद त्यांचे झाले असतील, काय तर झाला असेल, तो भाग वेगळा आहे. परंतु कुठल्याही संस्थेचा कारभार चांगला चालला पाहिजे असा आग्रह आमच्या नेतेमंडळींचा असतो. शक्तीपीठ महामार्गाचं रेखांकन पुन्हा एकदा बदललं आहे. ते कोल्हापूर जिल्ह्यातले काही तालुके होते ते बदलून आता शक्तीपीठ महामार्ग पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यातून जाणार आहे. कसं पाहता याकडं? कारण शक्तीपीठ महामार्गाच्या ज्यावेळेस आपण निवडणूक आहोत त्यावेळेस आपण एक जी.आर. देखील दाखवला होता, पण आता सध्याची परिस्थिती बदलली आहे. काय सांगायला संदर्भात? नाही, यामध्ये जी.आर.मध्ये माझ्या विधानसभा मतदारसंघातून रस्ता जाणार होता. विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या होत्या, त्यावेळा तो रस्त्याचं भूमी संपादनाचं आदेश रद्द करण्याचा आपण प्रयत्न केला आणि ते भूमी संपादनाचा आदेश रद्द केलेलं मी नोटिफिकेशन माजी आमदार संजयबा घाडगे यांना दिलं होतं. कारण बराचसाच भाग आमचा त्या कागद तालुक्यातील शेतीचा जात होता. आज मी असं वाचलं की ते अलाइनमेंट बदललेली आहे. ती अलाइनमेंट अजून काय फायनल आहे की नाही मला माहिती नाही, परंतु माझ्या मतदारसंघातून ही अलाइनमेंट आता काढण्यात आलेली आहे. आता राहिला जिल्ह्याच्या बागायती पिकातून गेलेल्या रस्त्याबद्दल त्याची माहिती मी अजून घ्यायची आहे. करवीर, पन्हाळा, शाहूवाडी याचा समावेश असल्याचं बोललं जात आहे. हे खरंच आहे? तुमच्यावर अशी माहिती आलेली आहे? नाही, आज सगळ्या प्रसिद्ध माध्यमामध्ये आलेलं आहे की अशी अलाइनमेंट झालेली आहे. अजून काय माझ्यापर्यंत ती माहिती आलेली नाही. जी.आर. सुद्धा निघाला अलाइनमेंट चेंजचा. आता तिथल्या शेतकऱ्यांची काय मागणी आहे? आता चंदगडच्या विधानसभेच्या आमदारांनी सांगितलं की आमच्या चंदगडला पाहिजे आहे, अशी काय मागणी आहे विधानसभेच्या तिथल्या सदस्यांची, जनतेची? ते आता अलाइनमेंट झाल्यानंतरच लक्षात येईल आपल्याला. आता बदललेले अलाइनमेंटला तुम्ही समर्थन करताय की विरोध करताय? आणि मी असं कुठं म्हटलं. आम्ही आमच्या मतदारसंघातून ते नसावं असा लोकप्रतिनिधी माझा प्रयत्न होता. पण जे बदललेले अलाइनमेंट ज्या तालुक्यात नाही गेलंय तिथल्याही काही शेतकऱ्यांचा विरोध आहे. मग आपण आता विरोध असेल तर त्यांनी तो करावा ना. आता माझा लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मतदारसंघाची जबाबदारी होती ती पार पाडलेली आहे. आता जिल्ह्याचा नेता म्हणून आता जेव्हा हे शेतकरी भेटतील आणि फार मोठं नुकसान होणार असेल तर आम्ही मुख्यमंत्री महोदयांना भेटू. पण चंदगडच्या आमदारांना वाटतं की चंदगडमध्ये हेलिकॉप्टरचा कारखाना यायला पाहिजे, रेल्वेचा कारखाना यायला पाहिजे, शक्तीपीठ तिथून जायला पाहिजे. मग तिथला विकास जास्त होणार आणि इकडे कमी होणार असं वाटतं? नाही, तसं नाही. त्यांची मागणी आहे, त्यांनी तो रस्ता तिकडं करावा अशी मुख्यमंत्र्यांकडून मला वाटतं चंदगडला तो रस्ता नेलेला आहे. साहेब, नरहरी जिरवाळीच्या संदर्भातली बैठक झाली, त्या बैठकीला आपण उपस्थित होतो. काय पक्षाची भूमिका मी त्या बैठकीला हजर नव्हतो. मुख्यमंत्री महोदयांनी ज्यावेळा स्पष्टीकरण दिलं त्याला मी उपस्थित होतो. मुख्यमंत्री महोदय असं म्हणाले की झिरवळ साहेबांनी मला फोन केला होता, 3-4 व्हिडिओचं एकत्रीकरण करून तोडून मोडून हे दाखवण्यात आलेलं आहे. तर त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की याची सत्यता आम्ही तपासून बघू. राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती अवकाळी पाऊस पडतोय, शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान होतं. कसं पाहता? कारण कोल्हापूरला देखील या 4-5 काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्याबद्दल चर्चा झाली. तात्काळ मुख्यमंत्री महोदयांनी पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. दरवर्षी आपण उन्हाळ्यात बघत असाल की हवामानामध्ये बदल फार मोठ्या प्रमाणात होत आहेत. पाऊस, अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होते आहे. आणि ज्या वेळेला असं नुकसान झालं आहे त्या वेळेला केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे त्यांना प्रचंड भरपाई देण्याचं काम हे सरकारनं केलेलं आहे. आता जिल्हा बँकेची परिस्थिती, आता पीक कर्जमाफीची जी घोषणा होती जून महिन्यात वगैरे, काय परिस्थिती आहे जिल्हा बँकेची पीक कर्जमाफी संबंधित? आणि आता पीक कर्ज जे आहे ते दरवर्षी आमचे शेतकरी हे प्रामाणिकपणानं भरत असल्यामुळं हे 90, 92, 95% वसुली आहे. त्यामुळे थकबाकीचं प्रमाण आमच्याकडे कमी आहे. परंतु प्रोत्साहनपर जे अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे तो 50,000 रुपये. त्यामुळं आपल्या शेतकऱ्यांना चांगली मदत मिळेल. जिल्ह्यामध्ये जे आता गर्भलिंग निदानचं जे रॅकेट होतं गेल्या आठवड्यात जे उद्ध्वस्त झालेलं आहे, काय कोल्हापूर जिल्हा पकडे आपल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत की अधिक अशा पद्धतीने होऊ नये यासाठी काय तुम्ही त्या पुढे? आता काय याच्यामध्ये प्रबोधन हा सगळ्यात मार्ग महत्त्वाचा आहे. आता हे गर्भलिंग निदान का होतं आहे की मुलगा पाहिजे मुलगी नको. वास्तविक मुली किती चांगल्या आहेत हे अनेक वेळा आता पालकांना सिद्ध झालेलं आहे. खरं मुलगाचा अट्ठास यामुळे ह्या गोष्टी होत आहेत. वास्तविक आता समाजामध्ये मुली आणि स्त्रिया या किती प्रभावीपणानं काम करतात हे समोर आलेलं आहे. आणि आईवडिलाबद्दल जास्तीत जास्त प्रेम हे मुलींनाच असते, मुलांना फार कमी असते. मला वाटतं हे प्रबोधनानं आता आपण लोकांना सांगितण्याची गरज आहे. साहेब, खरं तर या देशामध्ये सोन्याचा धूर निघत होता असे पूर्वज सांगत होते, इतिहासामध्ये नोंद आहे. पण हा धूर इंग्रज आणि मुस्लिमांना बघवत नव्हता
असं एक वेगळं स्टेटमेंट चंद्रकांत दादा पाटलांनी कन्हेरी मठावर केलं आहे. या संदर्भात काय वाटतं तुम्हाला? मी काय ऐकलेलं नाही त्यांचं, मी त्यांचं निवेदन ऐकलेलं नाही. आणि भाषणामध्ये चंद्रकांत दादा पाटील हे मुक्त विद्यापीठ असल्यामुळं थँक्यू. नाही साहेब, एक प्रश्न आहे. ज्यामध्ये सध्या खरातांचं खूप मोठं प्रस्त पाहायला मिळतंय. असं कसे तुम्ही पॉलिटिशियन आहात, नाही, नाही. नेत्यांची देखील त्याच्यामध्ये नाव आहेत, काय कसं नाही पाहताय? नाही, हे अंधश्रद्धा ह्या कधी वाईटच. शेवटी आपल्याला माहिती आहे की दाभोळकरांनी आपलं आयुष्य यासाठी घालवलं, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी. वास्तविक असं जर असतं तर मग फार जगात सोपं झालं असतं. परंतु लोक भावनिक असतात, श्रद्धाळू असतात, कुणावर विश्वास ठेवण्याची त्यांची मानसिकता तयार होते आणि त्यामुळं लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि अशा गोष्टी धक्कादायक बाहेर येत आहेत की ज्या गोष्टी आता खराताच्या निमित्ताने बाहेर येत आहेत. लोकांनी विश्वास ठेवला तर चाललं असतं, नेते मंडळी देखील विश्वास ठेवतात. शेवटी नेते मंडळी सुद्धा माणसंच आहेत ना. आणि विशेष म्हणजे साहेब, त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या पत्रिकेमध्ये नेत्यांची ते नावं- काय आता मुख्यमंत्र्यांची नावं ते आहेत. ते काय त्यांचा दोष नाही. आता आमच्या लग्नात सुद्धा कार्यकर्ते आमची नावं घालतात, तो काय त्यांचा दोष नाही. त्या पत्रिकेत नावं असणं, एखाद्या त्याच्यावर फोटो असणं, ह्याला आपण दोष देत नाही. पण त्यांनी केलेल्या त्यांच्या व्यवहारामध्ये त्याचा सहभाग असणं, विशेषतः महिलांच्या शोषणामध्ये, आर्थिक व्यवहारामध्ये, हे वाईट आहे. त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर महिला आयोगाचा अध्यक्ष कोण आहे याचं आता लवकरच आमच्या सुनेत्रा वहिनीपासून सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना, नेते मंडळींचा विचार करून कोण चांगली महिला आहे ते ठरवतील. इतर पक्षांचे देखील नावं चर्चेत आहेत. नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जागा आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचीच एखादी कर्तबगार महिला ही महिला आयोगाची अध्यक्ष होईल. तटकरेंचं चाकणकरांचं बोट का फुटलं या संदर्भात काही चर्चा नाही, त्याच्यात- विचारपूस तुम्ही केली का? त्याने तटकरे साहेबांनी खुलासा केला की बाबा माझं बोट कशामध्ये हे झालं होतं. वास्तविक अशा गोष्टी संबंध लावणं हे फार दुर्दैवी आहे. तुम्ही साहेब काय म्हणाल, दादा गेल्यापासून रोहित पवार ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीवर टीका करतात, म्हणजे विशेष करून पटेल आणि तटकरे साहेबांच्यावर, त्यांना कोणच काय उत्तर देत नाही. काल सूरज चव्हाण आमचे तरुण युवकांचे अध्यक्ष यांनी काल त्याच्याबद्दलचा स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि हे कसं चालू आहे हे त्याचं सविस्तरपणानं त्यांनी पत्रकार परिषद करून सांगितलेलं आहे. पार्थ पवार आणि एकूणच दोघे भाऊ एकदम शांत आहे. याच्यावरून सुद्धा सध्या राजकारण चालू आहे की पवार कुटुंबियांकडून काय बोललं जात नाही. नाही, बोलतील ना. आता बघा 2 तर महिने झाले जाऊन आणि इतका मोठा धक्का होता, सावरायला सुद्धा थोडा वेळ लागेल. एकावरनं बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करत असताना काही नेते मंडळी मात्र ही बिनविरोध होणार नाही अशा पद्धतीची वक्तव्य करतात. विशेषतः हाके किंवा अन्य मंडळी निवडणूक लढवण्यावर ठाम दिसत आहेत. नाही, आमची अजूनही विनंती आहे की एखादा नेता ज्यावेळी जातो त्यावेळेला ज्यावेळेला पोटनिवडणुका होतात त्यावेळेला बिनविरोध करण्याची प्रथा अनेक वर्षापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजे त्या पद्धतीने सगळ्यांनी सहकार्य करून ही निवडणूक बिनविरोध करावी अशी माझी विनंती आहे. याविषयी एकनाथ शिंदे साहेब जे काही ऑपरेशन तुतारी ऑपरेशन टायगर करत आहेत, त्यांना आपली ते ऑपरेशन सगळं थांबवलेलं आहे. त्यांना सांगितले शरद पवार जे गटातले येतात ते इकडं आणा, भाजपकडे पाठवू नका. ते काय ते मला काही माहिती नाही. ते एकनाथ शिंदे साहेबांना किंवा त्यांच्या लोकांना विचारलं पाहिजे, मला काय माहिती असणार. काय परिस्थिती Thank आहे? you. दोन्ही पण. नाही, आता असं करू दे की त्याला बँकेचा एक हेडिंग मग घेऊ देऊन जाऊ द्या. सगळे आले काय तुमचे? सगळे आले. आज हनुमान जयंती आहे. आज शक्तिमान देवाची जयंती आहे. बजरंगबली की आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने बँकेचा ताळेबंद जाहीर करत असताना मला अतिशय आनंद होतोय आणि वाटतं ही बजरंगबलीची शक्ती या बँकेच्या मागं या पुढच्या काळात सातत्यानं राहील असा विश्वास व्यक्त करतो. बंधूभगिनींनो, आपल्याला माहिती आहे की गेले 5 वर्षापूर्वी आमची जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक झाली आणि हे सगळं संचालक मंडळ निवडून आलं आणि मला एकमतानं मला चेअरमन म्हणून त्यांनी निवडलं आणि व्हाईस चेअरमन म्हणून राजूबाबा आवळे यांची निवड केली आणि आता 5 वर्षाचा
हा अहवाल देत असताना मला मनापासून आनंद होतो आहे. आपण एकूण व्यवसाय या बँकेचा यावर्षी 31 मार्च 2026ला 21,371 कोटी रुपये आणि 1,000 झालेला आहे. एकूण व्यवसाय 21,371 कोटी रुपयेचा झालेला आहे. आणि तोच 31 मार्च 2021ला आम्ही ज्यावेळी निवडून आलो त्यावेळेला 11,799 कोटी असा झाला होता. आता प्रतिशाखा व्यवसाय हा 21मध्ये हे आकडे कसे लाखात 62 कोटी झाला होता. त्यानंतर 22ला तो 60 झाला होता, त्यावेळेला तो कमी झाला होता. नंतर 23ला 75 कोटी झाला. त्यानंतर तो 14 कोटीने वाढला. 31 मार्च 14ला 83 कोटी झाला, तो 8 कोटीने वाढला. 25ला 94 कोटी झाला, तो 10 कोटीने वाढला. 26ला 111 कोटी झाला, तो 17 कोटीने वाढला. कर्मचाऱ्यांची संख्या 1418 होती 21ला, आज ती आहे 1068. प्रति कर्मचारी व्यवसाय आहे 8.26 कोटी 21ला. 22ला 8 कोटी 64 लाख. 21-22ला 37 लाख. 31 मार्च वाढ झाली. 31 मार्च 2026ला 11 कोटी 98 लाख व्यवसाय झाला, 2.55 कोटीनं वाढ झाली. 31 मार्च 2024ला 13 कोटी 19 लाख झाला, 2 कोटी 1 लाखानं वाढ झाली. 25ला 16 कोटी 4 लाख झाला, 2 कोटी 85 लाखानं वाढ झाली. आणि 26ला 20 कोटी 1 लाख 3 कोटी 17 लाखानं वाढ झाली. भाग भांडवल 225 कोटी 15 लाख 21 साली होतं. नंतर 22 साली 244 कोटी 50 लाख 19 कोटीने वाढला. 31 मार्च 2023ला 264 कोटी भाग भांडवल 264 कोटी 55,000 भाग भांडवल झालं, 19 कोटी 90 लाखानं वाढलं. 31 मार्च 2014ला 285 कोटी 72 लाख रुपये भाग भांडवल झालं, 21.17 कोटीने तो वाढला. मार्च 25ला 307.2 लाख 307 कोटी 2 लाख एवढं होतं, ते वाढलं 29 कोटी 30 लाखानं. आणि 31 मार्च 2026ला भाग भांडवल हे 331 कोटी 78 लाख आता ते 24 कोटी 76 लाख झालेलं आहे, वाढलेलं आहे. आता निधी 456 कोटी 76 लाख हे 31 मार्च 2021ला होत्या. आता 31 मार्चला त्या 244 कोटी 50 लाख 65 लाख ते 19 कोटीने वाढलेले आहेत. 31 मार्च 2023ला 264 कोटी झालं, ते 19 कोटी 90 लाखांना वाढल्या. 31 मार्च 2024ला 285 कोटी 72 लाख झालं, त्या 21 कोटी 17 लाखांनी वाढलं. 2025ला 307 कोटी 2 लाख ते 29 कोटी 30 लाखांना वाढलं. आणि 331 कोटी 78 लाख 31 मार्च 2026ला आणि 24 कोटी 76 लाखांनी वाढलं. ठेवी 7,140 कोटी 76 लाख या 31 मार्च 2021ला होत्या, त्या आता 7,470 कोटी 45 लाख 31 मार्च 2022ला झाल्या, 329 कोटी 59 लाखांना वाढ झाली. 31 मार्च 2023ला 8,092 कोटी 65 लाख रुपये ठेवी झाल्या, त्या 622 कोटी 20 लाखांनी वाढल्या. 31 मार्च 2024ला त्या 1,044 कोटी 9,044 कोटी 91 लाखांनी वाढल्या, 952 कोटी 26 लाखाची वाढ झाली. 2025ला 10,734 कोटी 21 लाख रुपये ठेवी झाल्या, ते वाढ झाली 1,589 कोटी 50 लाख. 31 मार्च 2026ला 12,309 कोटी 29 लाख ठेवी झाल्या, त्या वाढल्या 1,674.88. सर्वात मोठी वाढ ही यावर्षी झालेली आहे. त्यानंतर
बाहेरील कर्जे 21 साली आपण 628 कोटी 4 लाख घेतलेले होते. 22 साली 650.93 कोटी घेतले. 12 कोटी 89 लाखाची वाढ झालेली होती. आता 23ला 654.63 कोटी घेतले. 23ला 3.70 लाखानं वाढ झाली. 31 मार्च 2024ला बाहेरील कर्जे 1235 कोटी 87 लाख घेतले होते. त्यावर्षी 581 कोटी 24 लाखाची वाढ झाली. नंतर 25 साली 1120 कोटी 15 लाख आणि त्याची वाढ झाली. घट झाली 115 कोटी 50 लाख. आणि आता 31 मार्च 2026ला 1094 कोटी 13 लाख. 1094 कोटी 13 लाख. 1,94,93,000 त्याला 26.2 लाखानं कमी झाली. 26 कोटीनं कमी झाली. गुंतवणूक 2021ला 3,296.66 कोटी गुंतवणूक होती. ती 3,107 कोटी 49 लाख झाली. ती 189.17 कमी झाली. 31 मार्च 2023ला 2,910 कोटी 32 लाख. त्यामुळे ती कमी झाली 197 कोटी 17 लाख. 31 मार्च 2014ला 3,791 कोटी 26 लाख. ती झाली 880.94 जादा. परत 2025ला 4,688 कोटी 35 लाख 897 कोटी 9 लाखानं वाढली. आणि यावर्षी 26ला 5,032 कोटी 74 लाख 344.39 लाखानं 344 कोटी 39 लाखानं ती वाढलेली आहे. ढोबळ नफा कर्जबाकी 4,578.80 2021ला होती. ती आता 22ला 5,232.4 लाख झाली. ती 653 कोटींनी कर्जामध्ये वाढ झालेली आहे. 2023 6,241 कोटी 65 लाख. 2022 1,009 कोटी 61 लाखांनी वाढलेली आहे. नंतर 2024ला 6,976 कोटी 66 लाख 735 कोटी 1 लाखानं वाढलेली आहे. नंतर 2025ला 7,423 कोटी 28 लाखानं कर्ज झालेलं आहे. 446 कोटी 62 वाढलेलं आहे. आणि यावर्षी 2026ला 9,061 कोटी 73 लाखांचं कर्जपुरवठा झाला. जवळजवळ 1,738.85 ही कर्ज वाढलेली आहेत. म्हणजे आम्ही दिलेली कर्ज वाढलेली आहेत. ढोबळ नफा 145 कोटी 78 लाख हे 31 मार्च 2021ला आम्ही आलो त्यावेळी होता. 31 मार्च 2022ला 180 कोटी 54 लाख रुपये झाला. 34 कोटी 76 लाखानं तो वाढला. नंतर 31 मार्च 2023ला 203.75 कोटी झाला. तो 23 कोटी 21 लाखानं वाढला. 31 मार्च 2024ला 204 कोटी 56 लाख झाला. तो फक्त 81 लाखानं वाढला. 31 मार्च 2025ला 245.43 कोटी झाला. तो 40 कोटी 87 लाखांनी वाढला. आणि यावर्षी 287 कोटी 65 लाख हा ढोबळ नफा झाला. आणि 42 कोटी 22 लाखांनी वाढलेला आहे. खेते भांडवल 8,772.88 कोटी ते 9,139 साली झालं. 466.69 कोटींनी वाढलं. त्यानंतर 23 साली 9,968.29 झालं. 828.72 वाढलं. 24 साली 11,730 कोटी 5 लाखांनी वाढलं. त्याची वाढ झाली 1,761
.76. 31 मार्च 2025ला 13,345.88 कोटी झालं. ते वाढलं 1,615.83. म्हणजे 31 मार्च 2026ला 15,304.88 झालं. ते वाढलं 19,58.60. नक्त NPA पहिला 21ला 2.46 होतं, 22ला 0, त्याच्यामध्ये वजा 2.46 झालं, 23ला 0, 24ला 0, 25ला 0 आणि आता 26ला 0. ढोबळ NPA 21 साली होतं 5.82, ते झालं 22ला 3.73, वजा 2.9 घट झाली. 31 मार्च 2023ला 4.60 झालं, त्यामुळे वाढ झाली 0.87. 31 मार्च 2024ला 4.36, त्यामुळे 24 वजा झालं 0.24. 31 मार्च 2025ला 4.39%, आता ते यावर्षी कमी झालं 0.13 आणि यावर्षी वाढलं. आणि ढोबळ NPA आता झाला 4.57 आणि 0.8 आता वाढ झालेली आहे. CRAR 11.46 होतं 21 साली, ते झालं 14.22 साली, त्यानंतर 23 साली झालं 14.12, त्यानंतर 24 साली झालं 14.35, त्यानंतर 25 साली झालं 15.25, त्यानंतर झालं 15.26ला, यावर्षी 15.50 हा CRAR झालेला आहे. नफ्यातील शाखा 191 आहेत. त्या 191च्या 191 शाखा या आपल्या सगळ्या फायद्यात आहेत. तोट्यातील शाखा एकही नाही. म्हणजे यावेळेला आमचा जो ढोबळ नफा आहे तो आहे 287 कोटी आणि 65 लाख. म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा 42 कोटीने वाढलेला आहे. आता आम्ही जे संचालक मंडळाला आता जे ढोबळ नफ्यातील तरतुदी केलेल्या आहेत, त्यामध्ये ढोबळ नफा गेल्या वर्षी होता 245 कोटी 43 लाख, यावर्षी आहे 287 कोटी 65 लाख. सेवा संस्था सचिव पगार आणि सक्षमीकरण 2 कोटीची प्रोव्हिजन गेल्या वर्षी होती, यावेळा 2 कोटी 70 लाखाची प्रोव्हिजन केलेली आहे. पर्सनल ॲक्सिडेंट हा जो शेतकऱ्यांचा करतोय अपघाती विमा, ते 1 कोटी 25 लाख होता 24-25ला, याही वर्षी 1 कोटी 25 लाख ठेवलेला आहे. उत्पादित कर्जावरील NPA तरतूद गेल्या वर्षी 4 कोटी होती, याही वर्षी 4 कोटी केलेली आहे. कर्मचारी बोनस सानुग्रह 9.10 8 कोटी 17 लाख, यावर्षी 8 कोटी 30 लाख केलेली आहे. NPA प्रोव्हिजन ही 45 कोटी 16 लाख गेल्या वर्षी होती, यावर्षी 80 कोटी केलेली आहे. स्पेशल रिझर्व्ह फंड 4 कोटी होता, यावर्षी 5 कोटी केलेले आहे. रुरल डेव्हलपमेंट फंड 50 कोटी गेल्या वेळा होती, 50 कोटी यावेळी केलेली आहे. IT फंड 20 कोटी होती, आता यावेळेला 6 कोटी केलेली आहे. पगार वाढ करार स्टाफचा 12.77, त्यांना ते 3 वर्षात द्यायचे होते, यावर्षी 12.77 शेवटचं वर्षाचा आहे. AI तंत्रज्ञानासाठी पहिल्यांदा आम्ही 2 कोटी केलेली होती, म्हणजे ऊसाच्या उत्पादन वाढीसाठी किंवा इतर पिकाच्या, ती यावर्षी 2 कोटी ठेवलेली आहे. इन्कम टॅक्स एकूण आम्ही 32 कोटी 7 लाख रुपये इतका आपण भरलेला आहे. संस्था संगणकीकरण प्रशिक्षण 1 कोटीसाठी ठेवलेला आहे, पुढच्या वर्षी 1 वर्षी ठेवलेला आहे. आणि विकास संस्था विशेष व्यासपीठ 100% संस्था ज्या करणार आहेत, PN पाटील साहेबांची नावाने जी आपण काढलेली आहे योजना, त्याला 2 कोटीची प्रोव्हिजन आपण केलेली आहे. इन्कम टॅक्स वाढ झाली. आता निव्वळ नफ्यामध्ये आपण वाढ केली, त्यामुळे निव्वळ नफ्याच्या प्रमाणात 30% का 33% आपल्याला इन्कम टॅक्स भरावा लागतो. 90.6 लाख गेल्या वेळा आपण निव्वळ नफा दाखवला होता, आता 103 कोटी 20 लाख रुपये हा निव्वळ नफा दाखवलेला आहे. आता वार्षिक वर्षामधील नफा 90 कोटी 6 लाख आणि यावर्षी 103 कोटी 20 लाख. दिनांक 31 अखेर शिल्लक नफा 0, यावेळी 25-26ला सुद्धा शिल्लक नफा 0 राहील. आणि म्हणून या वर्षातील नफा विभागणी आपण अशी केलेली आहे, म्हणजे करणार होतं. हे आता आपण बोर्डानं पुढं झालं, बोर्ड विशेष वार्षिक साधारण सभेमध्ये ठेवील आणि त्याला मंजुरी होईल. आता नफा 103 कोटी, वैधानिक राखीव निधी जो ठेवावा लागतो 25%, तो आता यावर्षी आम्ही 30% ठेवलेला आहे.
30.96 लाख. शेती कोटी, शेती पतस्तरिता निधी हे कायद्यानं काढावं लागते 15%, ते 15.48 लाख. प्रस्तावित लाभांश 10% प्रमाणे 30 कोटी, म्हणजे आपण जे संस्थांना बोनस देतो, डिव्हिडंड देतो. IPDI बॉन्ड आम्ही गेल्या वेळा काढले होते, त्याचे कर्जोडे परत निधीसाठी 5 कोटीची आपण तरतूद केलेली आहे. इमारत निधीला 14 कोटीची तरतूद केलेली आहे आणि लाभांश समीकरण निधीला आपण 7 कोटी तरतूद केलेली आहे. असा 3 कोटीचा निवड नफ्याची तरतूद करून आपण संचालक मंडळासमोर ठेवणार आहोत. आता आमची पुढची उद्दिष्ट पुढच्या वर्षीची काय आहेत? ठेवी 15,000 कोटी करणं, ढोबळ नफा 400 कोटी करणं, ढोबळ NPAचं प्रमाण हे 3% आत ठेवणं, नक्त NPA 0% आहे ते 0% ठेवणं, शेअर्स वाढीचं उद्दिष्ट आहे 20 कोटी आणि CRRचं प्रमाण आहे 14 कोटी. आता संचालक मंडळासमोर आता आम्ही काही प्रस्ताव ठेवलेले आहेत. आता जी 25-26ला बँकेमध्ये जवळजवळ 29 कारखाने आपले कर्ज पुरवठ्यासाठी आहेत. त्या कारखान्याचं एखादा कारखाना वगळता या सगळ्या कारखान्यांची 1,831.99 कोटी इतकी FRP आम्ही या कारखान्यांना दिलेली आहे आणि आज 2 तारखेपासून संपूर्ण FRP एखादा कारखाना सोडून आम्ही पूर्णपणानं बँकेनं त्यांना सहकार्य केलेलं आहे. आता आपली एक सामाजिक बांधिलकी म्हणून सातत्यानं नफ्यामध्ये होणारी वाढ आणि इन्कम टॅक्स भरायला लागतो आहे म्हणून आपण प्रधानमंत्री सूर्यघर वीज योजना त्याचा कर्ज प्रकरणासाठी आपण प्रस्ताव आणतो आहे. यामध्ये केंद्र सरकारने विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी त्यावर असणाऱ्या मर्यादेचा विचार करून अपारंपरिक विजेतून वीज निर्मिती होऊन देशातील नागरिकांना दरमहा 100 ते 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळावी याकरता ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आणली आहे. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेनं आम्ही त्यामध्ये पुढाकार घ्यायचं ठरवलेलं आहे. आता एकूण जिल्हाधिकारी कार्यालय आणि महाराष्ट्र राज्य वितरण MSEB यांनी पूर्णपणानं आकडेवारी आणून परवा मी जिल्हाधिकारी कार्यालयात आम्ही बैठक घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयाचे जिल्हाधिकारी अमोल अडगेंना आम्ही अध्यक्ष केलं. त्यानंतर लटपटे म्हणून चीफ इंजिनियर आहेत MSEBचे, मेडाचे एक अधिकारी आणि बँकेचे MD यांनी समिती केलेली आहे. त्यांनी आता सगळे जे व्हेंडर्स आहेत की जे हे सोलर पॅनल बसवत आहेत त्यांच्याशी चर्चा करून कमीत कमी दर जर ठरवले तर ते दर आम्ही सगळ्या ग्राहकांना व्यक्तिगत कर्ज आणि सोसायटी देणाऱ्या शेतकऱ्यांना देणार आहोत. फक्त त्या ग्राहकाला आम्ही फक्त सिबिल बघणार आहोत यावर्षी आणि पुढच्या वर्षी फक्त वीज बिल भरेल त्याचं जे वीज बिल येईल तेवढाच त्याला हप्ता असेल. आणि जास्तीत जास्त आमचं प्राधान्य जे आहे ते 1 किलोवॅटला आहे. 1 किलोवॅटला आपल्याला 6% व्याजानं आम्ही कर्ज देणार आहोत. मुदत आहे 42 महिन्याची. त्याला जे वीज बिल येते ते त्यानं भरायचं हप्त्याच्या पोटी. नंतर आपण 2 किलोवॅटला 7% व्याज राहील, 36 महिन्याचे हप्ते आहेत. आणि 3 किलोवॅट हा जरा मोठा ग्राहक आहे त्याला 8%नं 36 महिन्यामध्ये हे वीज बिल त्यानं भरायचं आहे. हे वीज बिल त्याचं जे येईल महिन्याचं तेच त्याचं हप्ता ठरेल. आता यामध्ये जास्तीत जास्त आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मिटिंगमध्ये चर्चा होऊन आम्ही कसं कर्ज वितरण करणार आहोत त्याचं आम्ही परिपत्रक काढू आणि त्यामध्ये भैया माने, रणजित पाटील आपले मुदाळचे यांनी जरा थोडा अभ्यास केलेला आहे आणि मला वाटतं एक चांगली योजना या लोकांना पहिल्यांदा जिल्हा मध्यवर्ती बँक अशा जिल्ह्यातील सगळ्या ग्राहकाच्यासाठी आम्ही उतरतो आहे आणि आम्ही आमचा PLR रेट म्हणजे प्राईम लेंडिंग रेट ज्याला म्हणतात म्हणजे आम्हाला किती दराला द्यायला कर्ज परवडतं आहे की आम्ही ठेवी घेतो 8% आणि वर. त्यानंतर आमचा खर्च म्हणजे 10%च्या वर आम्हाला कर्ज द्यायला लागते 10%च्या वर. तरीसुद्धा आम्ही 5, 6 आणि यातला जो फरक आहे तो आम्ही निव्वळ नफ्यातनं ते सहन करणार आहोत. आणि 1 वर्षभर आम्ही हे सगळी योजना चांगली राबवणार आणि पुढच्या वर्षी याच्यापेक्षा सुलभ काय आणता येईल की नाही. आणि आमचा प्रयत्न आहे की या जिल्ह्यातील सगळ्या ग्राहकांना 0 बिल यावं. 3-3.5 वर्षांनी त्यांना 0 बिल येईल 25 वर्ष. आणि समजा जिल्हाधिकारी समिती जी आहे त्यांनी जर केलं की 30 वर्षापर्यंत सुद्धा येईल. त्या व्हेंडरवर चर्चा करून त्याची किती त्यांनी गॅरंटी घ्यायची किती वर्षाची आणि त्या पॅनेलचे दर कसे ठरवायचे हे अधिकार आपण त्यांना दिले. त्याप्रमाणे आमचं जे कर्जाचं आपण जे परिपत्रक काढू त्यामध्ये हे होईल. आता मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेसाठी 1/4/2025 पासून आम्ही 30,000 रुपये देत होतो.
आता ते आम्ही 50,000 करणार आहे आणि या 50,000मुळं मला वाटते गेल्या 30,000 जे आम्ही होती त्यात 50 कोटी रुपयेचं आता पण लाडक्या बहिणींनी कर्ज उचललेलं आहे. ज्यांना आता 30,000 उचलले त्यांना 20,000 घ्यायचं असेल तर त्यांना आता हप्ता 968 रुपये येईल आणि त्यांना 600 रुपये त्यांना परत मिळतील. आणि आता ते 20,000 रुपये जर वाढले तर 48 मतीनं 10% त्यांना 1268 इतका हप्ता मिळेल आणि त्यांना 200 किंवा 300 रुपये परत जातील. म्हणजे सरकारचे येणाऱ्या पैशावर हे 50,000 रुपये घेऊन त्यांनी चांगला संसारासाठी त्याचा उपयोग करावा अशी एक चांगली योजना आपण आणलेली आहे. आणि गेले आपण जे 50 कोटी दिले आहेत त्याची परतफेड अतिशय चांगली झालेली आहे. कारण महिन्याला सरकारने 1500 रुपये लाडक्या बहिणींना दिल्यामुळं आमच्या वसुलीमध्ये कुठलीही अडचण आलेली नाही. आता ऊस शेतीमुळं आता आपण लक्षात घ्या AI वापर केल्याशिवाय आता ही साखर कारखानदारी टिकणार नाही या मताला आम्ही आलेलो आहोत. कारण 3 महिने साखर कारखाने चालायचे आणि 9 महिने बसून पगार द्यायचा, 9 महिने संपूर्ण खर्च करायचा, हे कुठल्याही कारखान्यांना परवडणार नाही. आमच्या बँकेकडे जेवढे कारखाने आहेत त्यांची कर्ज ही या 4-5 वर्षात दुप्पट झालेली आहेत. त्याची श्वेतपत्रिका लवकरच आम्ही काढणार आहोत. आता सगळ्या कारखान्यांनी जर ह्याचा कृत्रिम बुद्धिमत्तेचा जर वापर करून जर तंत्रज्ञान वाढवलं तर किमान 100 टन ऊसाचं उत्पादन निघतंय हे VSIनं आणि बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रानं दाखवून दिलेला आहे. आता अनेक कारखान्यांनी हा प्रयोग यावर्षी केलेला आहे. म्हणून हा प्रयोग जर झाला तर किमान आज सरासरी उत्पन्न आहे शेतकऱ्याचं 25 ते 28 टन एकरी. ते जरी दुप्पट जरी झालं तर 3 ते 6 महिने कारखाने चालतील. मग माझी विनंती आहे की ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये शेतकऱ्याचा जो पैसा भरायचा आहे ते पूर्ण आम्ही बँक देणार आहोत. त्यांनी एक पैसा खर्च करायचा नाही. हे योजना कशी आहे, शासनाचे पैसे अजितदादा पवार आमचे स्वर्गीय लोकनेते यांनी अर्थमंत्री असताना 500 कोटी तरतूद करून ठेवलेली होती. VSI, बारामती कृषी विज्ञान केंद्र आणि कारखाने अशांचं जॉईंट त्यांचं हे करार आहे आणि त्या पद्धतीनं शेतकऱ्याचा जो हिस्सा आहे तो किती 1500 आहे काय 9,000 तो पूर्णपणे बँक भरणार आहे. शेतकऱ्याचा एकही पैसा शेतकऱ्यांनी भरायचा नाही. त्यांनी 2च गोष्टी करायच्या. त्यांनी 5 फुटी सरी काढायची, ठिबक लावायचं. ठिबकला सुद्धा कर्ज देतो. ठिबक कुठलंही घ्यायचं, ब्रँडेडच घ्यायचं पाहिजे असं नाही. 8-9 वर्षे टिकणार त्यांनी कुठलंही घ्यावं. आणि त्यांनी आता AI करणं आणि त्यावर ऊसाची आणि इतर पिकाची हे करणं याशिवाय कोणताही पर्याय कारखानदारांच्या समोर नाही. म्हणून कारखान्यांनी सगळ्यांनी केलं पाहिजे. नुसते 10 शेतकरी 15-20 करून हे चालणार नाही. तरच उत्पादन वाढेल. आणि मी छाती टोकपणानं सांगतो हा प्रयोग झाला तर आपले कारखाने 5 महिने चालतील आणि हे कर्ज जे कर्जात गेलेले आहेत ते कर्जातनं बाहेर येतील. त्याला बाहेर यायचं असेल तर आता एकमेव मार्ग आहे की ऊसाचं उत्पादन वाढ होणं आणि जास्तीत जास्त दिवस कारखाने चालणं. आता P.N. पाटील साहेबांच्या नावानं आपण 100% वसुली करणाऱ्या आपण 1% सूट देतो व्याजदरात, ती पुढच्या वर्षी जादा वाढण्याची आम्ही तयारी दाखवलेली आहे. मला वाटतं ह्या वर्षीसुद्धा जर जनरल बॉडीनं मान्यता दिली तर 2% करण्याचा सुद्धा आमचा विचार आहे. त्यानंतर केंद्र शासनानं 2008 साली केंद्रानं कर्जमाफी केलेली होती. दुर्दैवानं क्रममंजुरीपेक्षा जास्त असलेल्या 112 कोटी रुपयाचे आपल्याला कर्ज वाटप चुकीचं आढळलं म्हणून त्यांनी वसूल करून घेतलेलं होतं. आणि आपण अनेक वर्ष आपण झगडत होतो. कोट्यावधी रुपयाचा खर्च जवळ 2-3 कोटी रुपये बँकेने त्यासाठी खर्च केला आणि आम्ही शेतकऱ्यांच्या वतीनं याचिका दाखल केली आणि उच्च न्यायालयानं आमच्या बाजूने शेतकऱ्यांचा निकाल दिला. परंतु नाबार्ड हे सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि जवळजवळ 14 वर्ष ही लढाई लढली आणि परवा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की नाबार्ड आणि KDC बँकेच्या अध्यक्षांनी तात्काळ बैठक घेऊन तोडगा काढावा. आवश्यक असल्यास केंद्र सरकारची सल्लामसलत करावी. शेतकरी बँक नाबार्ड या तिन्ही घटकांच्या समतोल विचार करावा. तोडगा न निघाल्यास न्यायालय स्वतः निर्णय घेईल आणि 6 मे 2026ला ही सुप्रीम कोर्टाने शेवटची तारीख ठेवलेली आहे. आमच्या दोघांमध्ये एकमत झालं नाही. आता आमचं एकमत व्हायची काही गरज नाही. आमचं म्हणणं आहे की 112 कोटी रुपये व्याजासह आमच्या शेतकऱ्यांचे द्या. सगळ्या सोसायटी अडचणीत आलेल्या आहेत, शेतकरी अडचणीत आलेले आहेत. आम्ही पत्र नाबार्डला दिलेलं आहे की आम्हाला तात्काळ वेळ द्या. मी स्वतः चेअरमनाशी बोलीन आणि त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करेन. आणि जर नाही झालं तर नाबार्डने ज्या अर्थी एवढा विरोध केलेला आहे
ते सहजासहजी नाबार्ड तयार होईल असं नाही. मी याद्वारे नाबार्डच्या चेअरमनना सुद्धा विनंती करेन की ह्यात फार छोटे छोटे शेतकरी आहेत, जो 60,000 शेतकरी आहेत की जे अनेक वर्ष या कर्जमाफीकडे डोळे लावून बसलेले आहेत, त्यांनी याबाबत पुढाकार घ्यावा आणि आम्हाला सहकार्य करावं अशी आमची विनंती आहे. आता विकास संस्थाचे गट सचिव हा एक आमचा मोठा घटक आहे. त्याला आपण पुन्हा याही वर्षी आपण त्यांना बक्षीस पगार द्यायचं ठरवलेलं आहे. बँकेला 2025ला बेस्ट इनोव्हेटिव्ह बँक ऑफ द इयर असा बँकेच्या ह्याचा आम्हाला बक्षीस मिळालं. त्याशिवाय MSC बँकेचा असोसिएशन पुरस्कार म्हणजे महाराष्ट्र राज्य बँक असोसिएशन यांनी पुणे विभागातील सर्वोत्कृष्ट वैकुंठबाई मेहता जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणून पुरस्कारानं गौरवलं. मला वाटते गेल्या 5 वर्षात अतिशय चांगला पारदर्शी कारभार करण्यासाठी माझ्या सगळ्या संचालकांनी आम्हाला सहकार्य केलं. त्याशिवाय सर्व अधिकारी कर्मचारी आणि विशेषतः ग्राहक की आपण बघितलं असाल की दिवसेदिवस TVमध्ये होणारी वाढ, नफ्यामध्ये होणारी वाढ आणि हा नफा काय करायचा यासाठी आम्ही या लोकांच्या जे सामाजिक विषय आहेत त्यामध्ये सुद्धा लक्ष घालायचं ठरवलं. आणि हे जिल्ह्यासाठी सगळ्या तरी सूर्यघर योजना मात्र आमचा काहीच बँकेचा संबंध नाही, परंतु इन्कम टॅक्स भरण्यापेक्षा या शेतकऱ्यांना जर आपल्याला ग्राहकांना आपल्याला चांगलं जर मदत करता आली तर त्यांचं वीज बिल हे 0 येणार आहे, 0 3 वर्षांनी. तर मला वाटतं लवकरात लवकर आमचे अधिकारी आता सज्ज झालेले आहेत. ग्राहकांना व्यक्तिगत कर्ज आम्ही देणार आहोत, सोसायटीतून देणार आहोत, कुठून मागून तिथं देणार आहोत. फक्त सिबिलची अट आहे, त्याला जामीन नाही काय नाही. अशी योजना भया माने आणि रणजित पाटलांनी तयार केलेली आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आपण समिती नेमलेली आहे. त्यांनी त्या व्हेंडरशी बोलून कमीत कमी दरामध्ये तो शेतकऱ्याचा चॉईस आहे कुठल्या कंपनीचं घ्यावं, ते वारीचं घ्यावं का अडाणीचं घ्यावं का रिलायन्सचं घ्यावं का टाटाचं घ्यावं ह्याच्यात आपला काही नाही. जे कमीत कमी आम्ही दर जाहीर करणार, कंपन्यांची नावं देणार, त्यांनी बसवायचं आहे. आणि त्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. शेळकेवाडी म्हणून आपल्या जिल्ह्यातलं गाव आम्ही घेतलं होतं जिल्हा परिषद या प्रशासकीय काळात. त्यावेळेला काय झालं, सर्वे केला एका कंपनीनं आणि काम मिळालं दुसऱ्याला लोएस्टवर. त्या अडचणी काय आल्या की RCC बिल्डिंग असली तर बसवायला सोपं जातं आहे, पत्र्याच असेल तर त्याला फॅब्रिकेशन येतं आहे. त्यामुळं या कंपन्यांना ज्यांना दर कमी मिळतील त्यांनी त्या सर्वे करावा. त्यामध्ये कुठल्याही ग्राहकाला अडचण होऊ नये. बँक पैसे देईल, अनुदान आमच्याकडे जमा होईल, राहिलेले पैसे त्यांनी वीज बिल ज्यांचं येते तेवढंच भरायचं, आमच्याकडे जास्त भरायचं नाही. त्यासाठी भरण्यासाठी बँकेत यायचं काम नाही. त्यांनी फोनपे, UPI, मोबाईल हे नंतर आम्ही QR कोड हे सगळं त्या गावात देणार आहे. मग त्यांनीकडे यायचं काम नाही. 500 रुपयासाठी कशाकडे यायचं. 500 ते 800 रुपये त्याचं बिल आहे त्या 1 किलोवॅटचं. 1 किलोवॅटचं ग्राहक पूर्ण करणं हे आमचं पहिलं प्राधान्य आहे. सगळ्यांना देणारच आहे आम्ही. खरं हे सगळ्यांना घेणार 0 बिल. कोल्हापूर जिल्ह्यातल्या एकही ग्राहकाला पैसेच भरायला लागू नयेत अशी आमची जिल्हा मध्यवर्ती बँक, त्याला सगळं आमचा काय संबंध नाही. परंतु कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक ही बँकेची आहे, तर त्यांनी बँकेत खातं काढलं पाहिजे, आपले व्यवहार आमच्या बँकेत केले पाहिजे ही आमची एक त्यांना अट आणि विनंती आहे. सर, आपण उल्लेख केला की एकाही कारखान्याने FRP एखादा कारखाना सोडला तर सगळ्यांनी दिलेला आहे, परंतु हंगाम सुरू झाल्यापासून सगळ्याच कारखान्यांना आर्थिक पातळीवर खूप झुंजायला लागलेलं होतं. आणि दुसऱ्या बाजूला असं होतं की कर्जमाफी होणार अशी एक चर्चा होती. तर या पातळीवर मधल्या काळात बँकेला कर्ज वसुलीची काय अडचण आली? नाही, आमची कर्ज वसुली जी आहे ती आहे 30 जून म्हणजे ऊसाची, आणि खरीपाची आहे ती 31 मार्च. अजून 30 जून यायचं आहे. काय आमचा कोल्हापूर जिल्ह्यातला शेतकरी हा फार माझ्या मते, मी काय दुसऱ्या जिल्ह्यातल्या लोकांना नाव ठेवणार नाही, प्रामाणिक आहे. कर्ज भरणारा सगळ्यात जास्त टक्केवारीनं कोल्हापूर जिल्ह्यात शेतकरी आहेत. विजेचं बिल सगळ्यात जास्त भरणारे आमचे कोल्हापूर जिल्ह्याचे आहेत. कसलीही थकबाकी ठेवायची नाही. हे कोल्हापूर ठीक आहे, प्रत्येकाला आशा असते की बाबा मला कर्जमाफी व्हावी म्हणून आपल्याला माहिती काय म्हणून ते ठेवतात. पण आम्ही त्यांना समजावून सांगितलं की बाबा या वर्षीची जी आहे ती ह्याला होणार नाही. म्हणून आता परवा मुख्यमंत्र्यांनी जी जाहीर केली त्यामध्ये या वर्षीसाठी नव्हतंच ते. त्यांचं ते मला वाटते 30 जून 25 अखेरची होती. त्यामुळे 30 जून 26 आहे. त्यामुळे गेल्या वर्षी जे थकबाकी त्यांनाच मिळणार आहे ती. नाही सर, ते वारंवार काय होतं की कर्ज बुडव्यांनाच परत कर्जमाफी होते अशी मी मंत्रिमंडळात सुद्धा मांडलं की साहेब म्हटलं प्रोत्साहन भरणाऱ्या म्हणजे प्रामाणिक भरणाऱ्याला दुप्पट करू आणि ह्यांना 50% करू.
पण ठीक आहे, ते ऐकलेलं आमचं हा भाग वेगळा आहे. परंतु तुम्ही म्हणताय त्या मताची मी सहमत आहे. दुसरं एक नाबार्ड करून ते 112 कोटी रुपये त्याच्यावर काय मत आलं मग तुम्ही जे मुद्दा नाही मांडला? नाही, काय झालेलं आहे की विदर्भामध्ये, खानदेशमध्ये, मराठवाड्यामध्ये तिथं दुष्काळ फार पडतो आणि तिथं बागायतं क्षेत्र कमी आहे. त्यामुळं ते थकबाकीचं प्रमाण तिथं जास्त वाढतं आहे. त्यामुळं प्रामाणिकपणानं भरणारे तिथं शेतकरी जरी असले तरी त्यांच्या नैसर्गिक आपत्तीमुळं त्यांना ते भरता येत नाही. त्यामुळं हा निर्णय घ्यावा लागतो असं मुख्यमंत्री महोदयाचं म्हणणं आहे. कर्जमाफीचे 112 कोटी साहेब संस्थाकडून आपण वसूल केले ना. आम्ही दिले त्यांना परत. जे आम्ही वसूल केलेले होते ते आम्ही ह्या अशाच नफ्यातून, आता तुम्हाला सांगतो आहे का दिक्कत का, हे बघा, हा 500 कोटी रुपये नफा झाला असता आमचा आज, ढोबळ नफा. आता काय काय केले बघा आम्ही. हे बघा, एक्सपोजर या 2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये रिझर्व्ह बँकेनं युनिट एक्सपोजर आणि सेक्टोरियल एक्सपोजर म्हणून फार मोठी अट आणली. म्हणजे एका कारखान्याला किती कर्ज द्यायचं आणि सगळ्याला मिळून किती द्यायचं, त्यानं बँक अडचणी देऊ नये एखादा व्यवसाय अडचण आला म्हणून. आणि त्यामुळं आम्हाला 1098 कोटी हे इतर बँकांचं कर्ज आम्हाला घ्यावं लागलं आणि त्याला जवळजवळ 58 कोटीचं व्याज हे आमच्याकडे पैसे असताना आम्ही त्या बँकांना दिले. त्यानंतर आम्ही गेल्या वर्षी जनरल बॉडीमध्ये सगळ्या कारखान्याची मागणी होती की बाबा 1% आम्हाला 50% का असे ना तुम्ही व्याजात सवलत द्या. आम्ही ती व्याजात सवलत दिली. त्यामुळे 21,86,00,000 हे उत्पन्न आमचं कमी झालं. त्यानंतर गेल्या वर्षी कृषी माफी आणि कर्ज सवलत योजना अपात्र ठरलेला, मगाशी तुम्ही सांगितलं ते 63,50,00,000 इतक्या शिल्लक रकमेवरील थक रकमेवर सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांच्या अंतिम निर्णयापर्यंत बँक स्तरावर व्याज आकारणी स्थगित केली आणि परिणामी चालू आर्थिक वर्षात या रकमेवर दरवर्षी 12% प्रमाणे मिळणारं अपेक्षित 7.56 कोटी 7,56,00,000 हे बँकेस प्राप्त झाली नाही, तर आम्ही ती त्यांना माफ केली. आता याशिवाय शेती कर्जातील मुक्ती कर्जाला व्याजदर 12%वरून आम्ही 10% केला, 2% कमी केला. त्याच्यामध्ये सुद्धा 7-8 कोटीची घट झाली. बँकेनं कोर बँकिंग प्रणाली 2025मध्ये सदर प्रकल्पाचं 5 वर्षासाठी आम्ही नूतनीकरण केलं. सायबर सिक्युरिटी आता रिझर्व्ह बँकेने 20 पॉलिसी आता करण्यासाठी आमच्यावर कंपल्शन केलं आहे. त्यासाठी आम्हाला जास्त खर्च करावा लागला आणि त्याचं डिप्रिशिएशन या 5 वर्षात आम्हाला धरायला लागलं. त्याचाही या नफ्यावर परिणाम झालेला आहे. नाहीतर मला वाटते की जवळजवळ हे 400 ते 500 कोटीपर्यंत आपण ढोबळ नफा मिळवू शकलो असतो. यावर्षी 287 कोटीचा वर आपण नफा मिळवला. नफा भरपूर झाला, ठेवी पण प्रचंड वाढल्या. त्याचं काय रहस्य? ठेवी वाढली, बँकेच्या इतिहास सगळ्यात जास्त ठेवी यंदा वाढल्या. लोकांचा विश्वास, ग्राहकांचा विश्वास किंवा ही बँक चांगल्या लोकांच्या हातात सुरक्षित आहे, हे त्याचं महत्त्वाचं गमक आहे. नोटबंदीच्या काळातले पैसे आपल्याकडे, नोटबंदीच्या काळातले 25 कोटी अजून पडून आहेत. सुप्रीम कोर्टामध्ये ती तारीख होती. सुप्रीम कोर्टानं निर्णय घेतला. त्यांनी केंद्र सरकारच्या अर्थ विभागाशी संपर्क साधायला सांगितलं, असं जर सांगितलं होतं. आता आम्ही संपर्क साधलेला आहे. ते नाही झालं तर पुन्हा आम्ही, जर ते नाही दिलं तर आम्ही पुन्हा सुप्रीम कोर्टात जाणार आहोत. साहेब, साधारण राज्यातल्या अशा किती बँका आणि किती रुपये असतील? त्यावेळेला मी ज्यावेळेला ऐकलं होतं त्यावेळेला अहमदाबाद जिल्ह्यामध्ये ती बँक होती, आम्ही होतो, नगर होती, सांगली होती, पुणे होती, असे 10-12 तरी होत्या. पण आज काय मला पाठ नाही, फार वर्ष झाली. तर आता नोटा ह्या आता वाढवी लागलेली आहे. या टेक्नॉलॉजी वापरणाऱ्या शेतकऱ्यांना जे अनुदान आपण हां, आतापर्यंत किती शेतकऱ्यांना अनुदान दिलं? आत्तापर्यंत फक्त 1.5 लाख रुपये गेलेले आहेत. 20 शेतकरी गेलेले आहेत. अजून सुद्धा आता काय होतं, शेतकऱ्याचा एक स्वभाव असतो, एकमेकाचं बघितल्याशिवाय करत नाही. आता यावर्षी आपण त्या कारखाने ज्यांनी केलं आहे, 5 कारखान्यांनी केलेला आहे. म्हणजे आमच्या सरक्षेत्र सत्तापती घोटपणे केलेला आहे, बिजली कारखान्याने केला आहे, मला वाटतं शाहू कारखान्याने केला आहे, 4-5 कारखान्यांनी केलेला आहे. त्यांनी आता आपले प्लॉट शेतकऱ्यांना दाखवावेत. माझं तर अतिशय उत्तम आहे आमच्या कारखान्याचं. 100 टन येणारच, 100% तुम्हाला घेऊन जातो. का तर प्रसिद्ध लोकांनी सगळ्यांनी केलं पाहिजे. तर 3 महिने साखर कारखाना चालाय, कसं व्हायचं, चालायचं कसं हे? साहेब, सगळं चांगलं आहे, पण कर्मचाऱ्यांची संख्या फक्त कमी आहे. त्याची भरती कधी आहे काय? गाळप क्षमता वाढवली यासाठी की कमीत कमी लिपारे साहेब जास्तीत जास्त उत्पादन करण्यासाठी वाढवली. नाही, ए आय बद्दल सुद्धा काय करतो आम्ही,
एक तुमची कार्यशाळा घेतो, तुमची नव शेतकऱ्याची तुम्हाला बोलवतो. खरोखर ते अतिशय म्हणजे मायक्रोसॉफ्टबरोबर त्यांचा करार आहे. रोजच्या रोज मराठीत शेतकऱ्यांना त्यांचा मेसेज येतो. साहेब, ठेवीच्या प्रमाणात वाढ झालेली आहे, बँक चांगल्या लोकांच्या हातात आहे असं लोकांचा विश्वास आहे, असं तुमचं म्हणणं आहे. मात्र माझं नाही, लोकांचं म्हणणं आहे. लोकांचं म्हणणं आहे असं तुमचं म्हणणं आहे. आता या सगळ्या पुढच्या निवडणुकांमध्ये ते दिलं का सगळ्यांना? बहुतांशी लोकांना निवडणूक लढवता येणार नाही ही बँकेची. कशा पद्धतीनं तुमची अपेक्षा आहे? हे बघा, मी तर पहिल्यापासून काही या वेळेला पाय उतार व्हायचं ठरलं होतं. त्यामुळं मला काय त्याच्या फार वेदना झालेल्या नाहीत. परंतु जे अजूनही तरुण आहेत, ज्यांनी आता 10 वर्षे काढलेली आहेत, त्यांनी खरोखर शेवटी लोकांच्या चेहऱ्याकडे बघून लोक विश्वास ठेवतात, ठेवी ठेवतात. आता अनेक आमचे जे संचालक आहेत, मंत्री म्हणून आहेत किंवा आहेत, ते मुख्यमंत्री महोदयांना भेटून प्रयत्न करतायत आणि मला वाटतं की काहीतरी त्यातून मार्ग निघेल असं मला वाटतंय. त्या ग्रामीण भागातल्या शाखामध्ये कर्मचाऱ्यांना काम पडतं, नवीन कर्मचारी भरती आता झालेला काय आहे की नवीन नोकर भरतीसाठी सरकारनं नवीन जी आर काढलेला आहे. ऑनलाईन पद्धत ठेवलेली आहे. 4-5 कंपन्या दिलेल्या आहेत, IBPS, TCS आणि MKCL. आणि त्यामध्ये नोकर भरती करावी असं त्यांचं म्हणणं आहे. आता साताऱ्यात सुद्धा काही ती एका दुसऱ्या कंपनीमार्फत झाली होती, कारण त्याला मुख्यमंत्री महोदयांनी स्थगिती दिली. आता आमचा प्रयत्न काय आहे की कोल्हापूरच्या भूमिपुत्रांना जर मिळायचं असेल संधी, तर हे कोल्हापूर जिल्ह्यापुरतं तर काय असला मर्यादित केलं पाहिजे. नाहीतर मग बाहेरचे लोक येणार आणि मग आमचे संचालक म्हणतात मग आम्ही करायचं कशासाठी. तोडगा कसा निघणार? आता तोडगा काढू आम्ही काहीतरी. साहेब, संचालकांची 10 वर्षाची जी मुदत आहे त्याच्यावर नागरी बँकांची जी राष्ट्रीय संघटना आहे ती कोर्टामध्ये जाणार आहे. तसंच तुमची नाही, गेली DCC कोर्टात. बँकांची संघटना काय विचार करते ती का? कोर्टात गेली आणि सर्वोच्च न्यायालयाने मद्रास हायकोर्टकडे हे प्रकरण सोपवलेलं आहे आणि सगळ्या रिट पिटिशन्स तिथे टॅग झालेले आहेत आणि ते मद्रास उच्च न्यायालय याबद्दलचा निर्णय जाणार आहे. DCC बँकांची तशी संघटना गेलेले आहे, सगळे गेलेले आहेत.